टपरी धारकांच्या पुनर्वसनासाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आमरण उपोषण सुरू। वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण सर, कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाषराव लांडे, महाराष्ट्र सचिव कम्युनिस्ट पक्ष ऑफ इंडिया यांची प्रतिक्रिया। जे टपरी धारक आहेत की जे वर्षानुवर्ष टपरी टाकून आपला छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात, त्या टपरी धारकांची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण आजची नाही तर वर्षानुवर्षापासूनची आहे। ती अतिक्रमणं काढण्याचं काम नगर परिषदेचं प्रशासन करत आहे। इथल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि जे निवडून गेलेले नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आहेत यांची मिली बघत असून या अतिक्रमण काढण्याची मोहीम त्यांनी सुरू केली। खरं म्हणजे मागच्या वर्षीच आमच्या सगळ्या टपरी धारकांना त्यांनी नोटिसा दिल्या होत्या की शहरामधली जे रस्ते आहेत ते 9 मीटर खुले करावे। या नोटिसेला प्रतिसाद देऊन आमच्या सगळ्या टपरी धारकांनी त्याच वेळेस 9 मीटरचे रस्ते खुले करून आपली जी काही 9 मीटरच्या रस्त्यावरती अतिक्रमण येत होती ती काढली। आज सगळ्यांनी 9 मीटर रस्ते खुले केले आहेत। तरी देखील एका शहरातील माजी नगरसेवक कमलेश गांधी यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केलं, ठराविक लोकेशनच्या बाबतीत केलेलं आहे, पूर्ण शहराच्या बाबतीत नाही। तिथलं अतिक्रमण 2 फुटाचं काढावा अशी ती याचिका आहे, तिथं काढलीच नाही। आता कुठे काढायला सुरुवात केली, परंतु त्या याचिकेचा जाणीवपूर्वक धाक दाखवून शहरातल्या या गोरगरिबांच्या प्रपंचावरती वरवंटा फिरवण्याचं काम ही नगर परिषद हे करत आहे। त्यांच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळेजण टपरीधारक आणि बाकीच्या आमच्या संघटनेचे सगळ्या बाकीच्या सामाजिक संघटनेचे लोक उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही तहसीलदारांच्या दालनात आहोत। जागा कुणाची आहे? जागा नगर परिषदेची नाही आहे, जागा महाराष्ट्र शासनाची, तरी देखील दादागिरी करायची, अतिक्रमण काढायला लावायचं। अरे तुम्ही नोटीस दिली 9 मीटरची, काढली की आम्ही ते अतिक्रमण। आणखीन तुम्हाला काय साध्य करायचं? आम्हाला मॉल उभा करायचा आहे, तुम्ही मेट्रो, शेवगाव मेट्रो सिटी करा, शांघाय करा, आमचं काही म्हणणं नाही, पण तो प्लॅन मंजूर करून आणा, गाळे उभे करायची सगळी मंजुरी आणा, नंतर आमचे लोक काढतील ना। परंतु तसं करायचं नाही, उद्ध्वस्त करायचं, हाकलून द्यायचं, त्यांना रस्त्यावरती आणायचं, ही जे काही चाललेलं आहे ही दादागिरी आहे नगर परिषदेची। आमचे दुर्दैवानं या जनतेच्या मतावरती निवडून गेलेले जे काही तिथं नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, जोपर्यंत निवडणुका झालेल्या नव्हत्या, प्रशासक होतं, तोपर्यंत आम्ही समजू शकत होतो। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी निवडून गेलेले आहेत, तिथं बसून हा निर्णय केला पाहिजे। ज्या लोकेशनच्या बाबतीमध्ये ती पिटिशन आहे तिथलं अतिक्रमण काढा, सगळ्या गावाला ब्रिटिश का धरतात? मग हे काय गप मुग गिळून गप्पा आहेत? निवडून गेलेले हे काय तिथं उपट्याला गेलेत का निवडून घेऊन? हे लोकांच्या प्रश्नावरती बोलणार नाही तर काय करताय तुम्ही? म्हणून आमचा प्रश्न आहे, शिवोला तर आहेच आहे, मग हे जे तिथं मुग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना देखील प्रश्न आहे की तुम्ही जनतेच्या प्रश्नावरती का बोलत नाहीत? ठीक आहे, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही निवडून गेलात, पण बाकीचे आमच्यासारखे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही या लोकांना मात्र रस्त्यावरती येऊन देणार नाही। आणि म्हणून आम्ही तहसीलदारांना सांगितलं 2 दिवसामध्ये शिवोने हा निर्णय जर घेतला, या लोकांना परत त्या जागा जर दिल्या नाही तर 2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांच्या समोर आम्ही पुढे राहू आणि आहे त्या जागेवरती 9 मीटरचा रस्ता सोडून आम्ही पुन्हा आमच्या टपऱ्या टाकू आणि आमचे उदरनिर्वाह करू। त्याच्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही। काय करायचं ते करा, काय कारवाई करा, गुन्हे दाखल करा। आम्ही शहरातल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना बोलवणार आहेत। अरे आपली माणसं इथं उपासमार होते त्यांची, ते रस्त्यावरती आले आणि त्यांच्यासाठी लढण्याऐवजी आपण घरामध्ये मुग गिळून गप्पा आहोत, हे चालणार नाही। शेवगाव शहरामध्ये आम्ही सगळे एक आहोत आणि या एकत्रित येऊन आम्ही मनमानी करणाऱ्या शिवोनला आणि हे जे काय बसले तिथे खुर्च्यांवरती जाऊन मुग गिळून त्यांना आम्ही सनसनीत उत्तर देणार आहोत। 2 दिवस वाट बघतोय आम्ही। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नाही चलेगी। मागतो आम्ही हक्काच, काय कुणाच्या बापाचं मागतो आम्ही हक्काच।